Press the subscribe button and hit the bell icon to never miss a video from Smith-Aura. नमस्कार. कोल्हापूर गार्डन्स क्लबचा फ्लावर शो 2022 नुकताच 17 आणि 18 डिसेंबरला पार पडला. त्यामध्ये निरनिराळे कॉम्पिटिशन्स घेण्यात आले. या व्हिडिओमध्ये आपण निरनिराळे सुंदर झाडे, मॅनिक्विनचे ड्रेपरी आणि फुला पानांपासून डिझाईन केलेले सुंदर ड्रेसेस आपण पाहणार आहोत. एंट्रन्सला वेस्ट मटेरियल पासून केलेलं आहे डेकोरेशन. या प्लांट कॉम्पिटिशन ज्या घेतल्या जातात त्यामध्ये निरनिराळ्या कॅटेगरीज असतात. त्यामध्ये काश्मीरी गुलाब, सक्युलन्स, कोलियस, त्याशिवाय फर्न अशा निरनिराळ्या कॅटेगरीज असतात. तुम्ही एका वेळी 3 कुंड्या मांडू शकता, पण सेम शेपच्या त्या कुंड्या हव्यात. ही कोलियसची व्हरायटी आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. या सगळ्या झाडांबद्दलची माहिती, त्याला पॉटिंग मिक्स कुठलं वापरायचं, याची काळजी कशी घ्यायची, याबद्दल अनेक व्हिडिओज मी आपल्या स्मिथ-औरा या चॅनलला बनवलेले आहेत. हे आहेत क्रोटॉन्स. ही आहे क्रोटॉनची व्हरायटी. तुम्हाला दिसत असेल की प्रत्येक व्हरायटीमध्ये 3-3 सेम आकाराच्या कुंड्या आहेत. गार्डन्स क्लबचा फ्लावर शो म्हणजे आमच्या गार्डन प्रेमींना एक सोहळाच असतो. यासाठी निरनिराळ्या कमिटीज काम करत असतात. प्रत्येकजण आपलं काम चोख बजावत असतो. माझ्याकडे बोटॅनिकल फॅशन शोचं अँकरिंग आणि चित्रकला स्पर्धेचं काम सोपवलेलं असतं. कुणाला स्टेज अरेंजमेंट दिलेली असते, कुणाला ट्रॉफीचं काम दिलेलं असतं, कुणाला माहिती कक्षामध्ये काम असतं, कोणी व्हॉलंटियर म्हणून बाकीची कामं बघत असतात. फुलापानांपासून हे जे ड्रेसेस केलेले आहेत हे करणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. प्रत्येकाचं कॉम्बिनेशन, नेकलेससुद्धा तुम्ही इथं बघत असाल तर फुलापानांपासून बनवलेले आहेत. मागच्या वर्षीचा पण फ्लावर शो खूप सुंदर झाला होता. त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. हे लोक मॅनिक्विनसाठी जे असे निरनिराळे ड्रेसेस बनवतात, मला खरोखर त्यांच्या बुद्धी कौशल्याचं कौतुक वाटतं. अशी कलात्मकता साधणं म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे. कोल्हापूरचा जसा गार्डन्स क्लब आहे तसा कोल्हापूर बोन्साय क्लब पण आहे, जो बोन्सायचं प्रशिक्षण देत असतो. बरेच गार्डन्स क्लबचे मेंबर्ससुद्धा बोन्साय क्लबचे मेंबर्स आहेत. इथे जे तुम्हाला बोन्साय दिसत आहेत ते वर्षानुवर्ष जपलेले, जतन केलेले बोन्साय आहेत. आपल्या चॅनलला सुनीती देशमुख मॅडम यांचा बेसिक बोन्सायचा एक व्हिडिओ आहे की बेसिक पद्धतीनं तुम्ही बोन्साय कसं करू शकता. तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की चेक करू शकता. तुम्हाला हवा असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी त्याची लिंक देईन. त्यानंतर इकेबाना, इथे तुम्हाला जे दिसतंय ही इकेबाना पद्धती आहे फ्लावर अरेंजमेंटची. ही एक प्रकारची स्टाईल आहे फ्लावर अरेंजमेंट करतात ती. इथे तुम्ही पाहत असाल तर तुम्हाला प्रत्येक झाड हे हेल्दी आणि फ्रेश दिसेल. खूप सारी व्हरायटी आपल्याला इथे झाडांची पाहायला मिळते. इथून फ्लावर शोचा एंट्रन्स आहे. तुम्हाला जे हे लेफ्ट साईडला ॲब्स्ट्रॅक्ट आर्ट दिसतं हे माझी फ्रेंड चिनार आणि शैला निकम यांनी केलेलं आहे. ज्या फेकून दिलेल्या बॉटल्स असतात त्यापासून त्यांनी हे बनवलेलं आहे.
इथे बरेचसे तुम्हाला स्टॉल्स पण बघायला मिळतात. हा स्टॉल आहे माझ्या मैत्रिणी सुप्रिया बसमे, रोहिणी पाटील आणि स्मिता देशमुख यांचा. क्ले एव्हर म्हणून त्यांचा ब्रँड आहे. जोरात नमस्कार कोल्हापूर. आता थोड्याच वेळात बोटॅनिकल फॅशन शो सुरू होणार आहे. आय होप सगळे ग्रुप्स रेडी आहेत. तोपर्यंत प्राजक्ता आपल्याला इंट्रोडक्शन देईल. गेस्ट. गुड इव्हनिंग कोल्हापूर. लवली ऑडियन्स हिअर. मी सगळ्याशी एन्थुसियास्टिक यंगस्टर्स दिसत आहेत एकदम. नाव आय वुड लाईक टू इंट्रोड्यूस आवर चीफ गेस्ट मिस्टर विराट मडके. नमस्कार सर. he is a very well known name in the Marathi industry. He's an actor. He's by education he's done his BE Civil in MIT Pune. He was a cultural secretary in MIT, and there's nothing great like that we are having a cultural secretary with us, the ex-cultural secretary. Happy to see you, sir. The first judge is Preeti Mantri. She's a fashion designer and a owner of Sade multi-designer store. Okay. कोल्हापूर म्हटलं की आपसुकच डोळ्यासमोर येतं म्हणजे राजश्री शाहू महाराज, करवी निवासिनी महालक्ष्मी, पन्हाळा आणि ज्योतिबा मंदिर. पंचगंगा नदीच्या दक्षिण तीरावर बसलेलं आमचं कोल्हापूर. आणि अशा या सुंदर रांगड्या कोल्हापूरमधील या आगळ्या वेगळ्या बोटॅनिकल फॅशन शोमध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी प्रोफेशनल आर्टिस्ट आणि यूट्यूबर आहे. गुड इव्हनिंग ऑल. मी प्राजक्ता चरणे. आय एम अ इमर्जिंग एंटरप्रेनर. ते प्रेमात पडल्याशिवाय कळत नाही. प्रेम म्हणजे काय हे स्वतः केल्याशिवाय कळत नाही. आणि कोल्हापूरकरांची दाद ही एखादी मस्त शिट्टी वाजवल्याशिवाय कळत नाही. होऊन जाऊ दे एक मस्त शिट्टी. तसा कोल्हापूरकर यांनी तयार व्हायला खूप मेहनत घेतली आहे. त्यामुळं टाळ्या वाजवायची मेहनत तर आपण घेऊ शकतो. जरा जोरदार टाळ्या. ज्याला स्त्री आई म्हणून कळाली तो जिजाऊचा शिवबा झाला. ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला. ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला. यातच एक वाक्य ऍड करायला हरकत नाही. ज्याला वृक्षारोपणाचं महत्त्व कळालं तो खरा भूमिपुत्र झाला. म्हणूनच गार्डन्स क्लबनी पाना फुलांनी सजलेला हा बहारदार फॅशन शो अरेंज केलेला आहे. तर गार्डन्स क्लब साठी पण एकदा जोरदार टाळ्या. वेल सेड स्मिता. टोटली ॲग्री. नाव ग्रुप 6. Let's go. I wake up to a little bit of drool on my pillow, feel like it's gonna be a bad day. Yeah, I'm tired of shit and the coffee ain't hit yet, damn ain't that great.
I don't wanna go to work cause my boss is a jerk and I'm not even that paid. I need a change in my life cause I don't feel alive and there's nothing that makes me happy. Hold my beer for a minute, I'm about to quit my job, cash in for a ticket. I'm going on a trip and I don't plan to visit. I'm gonna stay there till I feel like I'm winning, and this is just the beginning. I need a big change, help me feel like living. I need a big swing, home runs I'm hitting, and I'll never look back, moving on till I get it all. And we all got dreams, we all want things, but what you gonna do for it? How you gonna move for it? What you gonna be? And do you believe you can do anything?